दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण समितीला मुख्यमंत्र्यांनी बोलावलं आणि त्या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा केली, त्यांना आश्वासन दिलं असं त्या समितीचे सदस्य सांगत होते। त्याच वेळेस मी शंका व्यक्त केली होती की याच्यात मुख्यमंत्री कुठंच मीडिया समोर किंवा जाहीरपणानं म्हणत नाहीत की आम्ही दिवा पाटील साहेबांचं नाव देणारच म्हणून। तर कमिटीला त्यांनी सांगितलं अशा पद्धतीच्या त्या बातम्या होत्या। पंतप्रधानांच्या हस्ते त्या ठिकाणी उद्घाटनाचे सोपस्कार उरकले गेले। आता 25 तारखेला विमानाचं उड्डाण प्रस्तावित आहे। दरम्यानच्या काळात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांच्या आचारसंहिता लागतायत, कदाचित महानगरपालिकेच्याही आचारसंहिता तोपर्यंत लागलेल्या असतील आणि मग त्यावेळेस ते कारण सांगितलं जाईल की आचारसंहितेमुळे हे नामकरण करता येत नाही।